नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत खमंग मेथीचे धपाटे। हिवाळा सुरू झाली की बाजारामध्ये खूप सारी मेथीची भाजी येते आणि आपण त्याचे वेगवेगळे प्रकार करतो। त्याच्यातलाच हा पदार्थ म्हणजे मेथीचे धपाटे। खूप चविष्ट होते आणि करायला पण एकदम सोपे। चला मग करूया। त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतले, त्यात 20-25 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, 5-6 मिरची आणि अर्धा चमचा जिरे टाकून याचं वाटण तयार करून घ्यायचे। वाटण तयार आहे। आता इथे मी एक मोठी परात घेतली, त्यामध्ये आपल्याला 2 वाटी ज्वारीचं पीठ घालायचे, 1 वाटी गव्हाचं आणि 1 वाटी बेसन पीठ। बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ आपल्या हरभऱ्याच्या। हे सगळं आता एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला पीठ तिन्ही पण। यामध्ये घालायची आहे आता आपल्याला बारीक चिरलेली मेथी। बारीक चिरायची आहे मेथी, आपल्याला जाडसर नाही घ्यायची जास्त। आता यामध्ये लगेच आपल्याला केलेलं वाटण पण घालायचे, मिरची, जिरे आणि लसणाचं। आता इथे सुके मसाले घालू, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ टाकलं की हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। एकदा सगळीकडून छान चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। सगळीकडे मसाले वाटण ते सगळीकडे जायला पाहिजे म्हणून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा उंडा तयार करून घ्यायचा आहे। एकदमच जास्त पाणी टाकल्यावर पातळ होते पीठ आणि आपले धपाटे छान थापता येत नाहीत, म्हणून थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला घट्ट असा याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे। खूप हेल्दी रेसिपी आहे, नक्की करून बघा तुम्ही पण। हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी हिवाळ्यामध्ये खूप सारी येते। घट्ट असा आपला हे उंडा मळून झालेला आहे। इथे गॅसवर पण मी तवा ठेवला आहे। आता इथे मी वाटीत पाणी घेतले उंडा चुरण्यासाठी। ह्या बाउलमध्ये कपडे भिजवण्यासाठी पाणी घेतले, वाटीत तिळ घेतलेत आणि तेल घेतले। आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला कपडा पाण्यात भिजवायचा आहे, ओला करायचा आहे कपडा, पाण्यात बुडवायचा आणि सगळा पिळून घ्यायचा एकदा आणि कोरडपाटा आतरायचा। थोडंसं पाणी लावून पुन्हा एकदा आपल्याला हे कपडा ओला करून घ्यायचा आहे, कारण आपले धपाटे अलगद निघते म्हणून। उंड्यातला आता थोडासा गोळा घ्यायचा, थोडंसं पाणी लावून आपल्याला हे उंडा चुरून घ्यायचा आहे। मऊसर असा हा उंडा चुरून झालेला आहे। थोडासा हातावर गोळा करायचा आणि थोडंसं थापून घ्यायचं आहे आपल्याला हातावर। कोलपाटावर डबल एकदा पाणी लावायचं आणि आता त्यावर हे केलेला उंडा टाकून धपाटं थापून घ्यायचं आहे आपल्याला। एकसारखं हे हाताच्या बोटाने हे धपाटा आपल्याला थापून घ्यायचं आहे। मस्त असं धपाटा आपलं गोल थापून झालेले। आता यावरून आपल्याला तीळ लावायचे आहे। तिळानं आपले धपाटे एकदम मस्त होते, म्हणून तिळाचा नक्की धपाट्याला वापर करा तुम्ही। चौकून असा हात पसरून चिटकून घ्यायचे तीळ। आता यावर आपल्याला 1 चमचा तेल टाकून चौकून पांगून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला छोटे छोटे 5-6 गोल करायचे आहे। गोलानं आपलं धपाटं चौकून छान भाजलं जाते, म्हणून 5-6 इथे मी गोल केलेले। आता तव्याला 1 चमचा तेल लावायचं, त्यावर आता आपण धपाटं टाकून घेऊया। 1 मिनिट असंच राहू द्यायचं। 1 मिनिटानंतर आपल्याला हे अलगद कपडा काढून घ्यायचा आहे। बघा किती मस्त असं आपलं धपाटं तयार झालेलं आहे। आता याला दोन्ही बाजूनं आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। या साईडनं भाजले, आता आपण ही साईड करून भाजून घेऊया खालची। तिळ टाकले की धपाटा खाताना आपल्या दाताखाली आले तर तिळाची खूप मस्त टेस्ट येते, म्हणून तिळ खूप महत्त्वाचे टाकण्यात धपाट्यात। खालीवरी करून तेल टाकून आपल्याला खरपूस असं धपाटं भाजून घ्यायचं आहे। छान चौकून धपाटं भाजलं की चवीला पण ते खूप छान लागतं। तर तयार आहे आपलं मेथीचे धपाटे। खूप छान रेसिपी आहे आणि करायला पण सोपी आणि खमंग। तर तुम्ही नक्की करून बघा, कशी झाली कमेंटमध्ये सांगा। माझी पण रेसिपी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा। खूप मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी आहे ही रेसिपी। तर पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।